बघू शकता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असं हे जे टायर आहे अलीकडे आलं, या अँगलला घासू लागलंय. स्वागत भावना पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. नेमका दिवस निघलाय बघू शकता आणि ह्याच पेट्रोल पंपावर आपला मुक्काम होता आणि रात्रीला ह्या धाब्यावरती जेवण केलं. ह्याचा काही परिसर होता, पूर्ण जंगल जंगल. तर भावांनो चहा वगैरे घेतो आणि निघतो आता इथून. आज आपल्याला भरपूर सफर करायचा आहे, कारण की इथून सुद्धा वाराणसी काय 500 किलोमीटर आहे आता. तर चला निघू चहा वगैरे घेऊन. स्वागत भावांनो. हा टोल क्रॉस केला नेमकाच आणि इथं समोरून थांबलो बघू शकता. आणि नेमका टोल क्रॉस केला आपण. तर भावांनो टोल क्रॉस करून इथं थांबलोय. निघतो आता इथून पुढं. आपण आता सध्या सागरच्या म्हणजे सागरहून 10 ते 15 किलोमीटर मागे आहे. ठीक आहे. तर बघू आज कुठपर्यंत जाऊ शकतो कुठपर्यंत नाही. रस्ते तर एकदम छान आहेत, पण काय आहे चढ आणि उतार आहे आणि पूर्ण जंगली इलाका आहे. त्याच्यामुळं कसं आहे माहिती आहे का, फार जपून चालावं लागते. तर आता याच रस्त्याने समोर जायचं आहे आपल्याला. तर भावना चला निघूया. जरा ही वेळ न घालवता सकाळी सकाळच्या टायमामध्ये रोड जास्त कटतो आपल्याकडून, प्रवास जास्त होतो. दुपारच्या वेळेस फार ऊन तपते, तर सकाळचा टाइम वेस्ट करण्यामध्ये अर्थच नाही. चला निघूया. व्हिडिओ कुठून बघता हे कमेंट करणं विसरू नका भावांनो. भावांनो फायनली आपण सागरमध्ये आलोय. भावांनो. अजून का नाश्ता पाणी का झाला नाही. आता समोर गेल्यावर बघतो, नाश्ता पाणी जर असेल तर नाश्ता पाणी करू. आणि व्हिडिओमध्ये कमेंट करा तुम्ही व्हिडिओ कुठून बघताय. अजून भरपूर प्रवास बाकी आपला. आत्ताशी आपण सागरमध्ये पोहोचलो बघू शकता. वेलकम टू सागर स्मार्ट सिटी असं लिहिलेलं आहे. तर चला भावांनो स्मार्ट सिटीकडे वळूया. स्मार्ट सिटीमध्ये प्रवेश करू. स्वागत भावांनो व्हिडिओमध्ये. भावांनो आपण आहे सध्या सागरमध्ये. सागरमध्ये थांबण्याचं काम म्हणजे बघू शकता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असं भव्य एक स्मारक उभारण्यात आलेलं आहे आणि हातामध्ये भारतीय संविधान बघू शकता. हा आंबेडकर चौक आहे असं म्हणतात, आंबेडकर चौक म्हणतात त्याला. आणि या ठिकाणी भारतीय पेट्रोल पंप आहे आणि हा मेन चौकामध्येच आहे. आपल्याला त्या रस्त्याने जायचं आहे, पण मी इकडं मधून कलून आलोय बघू शकता भावांनो स्मारक. भावांनो अक्षरशः भारी वाटतं बापाचा स्मारक बघून. हे कुठलाही असं गाव नाही जिथं बापाचं नाव नाही. हे बोलणं खोटं नाहीये, एकदम रुबाबदार आहे बघा स्मारक. भावांनो हे सागर मधलं स्मारक आहे. तर चला भावांनो निघतो इथून. दर्शन वगैरे घेतलं. सर्वांना जय भीम भावांनो. तर भावांनो आपण सध्याला ह्या जो परिसर दिसतो तुम्हाला हा पूर्ण छावणी परिसर आहे बघू शकता. हा पूर्ण छावणी परिसर आहे. भरपूर तुम्हाला समोर सुद्धा मिलिटरीचे काही लोक दिसतील बघा. समोरून एक जवान येत आहेत. हा पूर्ण छावणी परिसर आहे आणि याच रस्त्याने आता मॅप दाखवतो मला. याच रस्त्याने जायचं आहे समोर वाराणसीकडे. तसं गाड्या वगैरे तर चालूच आहेत, पण मला अक्षरशः डोक्यामध्ये येतो असा रस्ता बघितला की आपण सरळ जातोय की चुकीचा जातोय.
तर भाऊंनो असो गाड्या भरपूर जातात. गुजरातची गाडी गेली, आता महाराष्ट्राच्या 2-3 गेल्या. तर चला काय हरकत नाही, निघूया आपण सुद्धा. आता हा छावणी परिसर भरपूर मोठा आहे, बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. चला निघतो आता इथून. भावांनो अक्षरशः परेशान झालो मी. मेन हायवे दाखवतो तुम्हाला, तो बघा तो मेन हायवे. ठीक आहे, वाराणसीला जाण्यासाठी आता ह्यो रस्ता दाखवते. अरे काय गुगल काय येडे बिडे आहे काय भाऊ? तो तिथं नॅशनल हायवे आणि या रस्त्याने मला वाराणसीला कसं नेणार आहे ते? मला काय समजा. मी फिरलोय, मी अर्धा 1 तास फिरलो, शेवटी ह्योच रस्ता दाखवायला. आता ह्यो रस्ता वाराणसीला जाईल कसा? नॅशनल हायवे तो आहे तिकडं, तिथून मी इकडे आलोय मध्ये मागून. मी परत नॅशनल हायवेवर गेलो तरी ते मला चुकीचा रस्ता दाखवायले आणि या रस्त्यानं चाल म्हणतात. या रस्त्यानं मला काय समजा ना. तो बघा तो हायवे, नॅशनल हायवे, आणि आता या रस्त्याने मी जातोय. आता त्या नॅशनल हायवेवर जाऊन विचारतो कोणाला तरी, कारण की या रस्त्याने जाऊ शकत नाही मी. आता नॅशनल हायवेने जातो, जिकडे जाईल तिकडे जाईल. स्वागत भावांनो. अक्षरशः 3 वाजलेत. 3 वाजले तर अजून सुद्धा मी जेवलो नाही. आणि भावांनो आपण सुरतवरून निघलो. सुरत, बरोडा, इंदोर, भोपाल इथपर्यंत आपला छकुलीला काहीच प्रॉब्लेम आला नाही, काहीच नाही, 1 रुपयाचा सुद्धा नाही. पण आता प्रॉब्लेम आला आहे, जे मागचं टायर आहे त्या अँगलला घासू लागलंय. तुम्हाला दर्शवण्याचा प्रयत्न करतो. हे बघा, हे जे टायर आहे अलीकडे आलं, या अँगलला घासू लागलंय. अक्षरशः जाम चालली भरपूर. हे टायर घासू लागलं एकीकडे आणि आता नाही का ते बनवावं लागणार आहे. बघू शकता हे टायर पूर्ण अलीकडे आलंय. पलीकडे असं थोडं मध्ये असतं बरोबर सेंटरला, पण टायर अलीकडे आलंय, घासू लागलंय आता. आणि भावांनो आता हायवेनी इथून आता 3 ते 4 किलोमीटर दुकान आहे. तर आता 3 ते 4 किलोमीटर आपल्याला हळूहळू जाणं लागेल, ते बनवून घ्यावं लागेल अगोदर, कारण की सायकल बिलकुल चालना, जाम पूर्ण घासू लागले टायर त्याला. आतापर्यंत छकुलीला काहीच प्रॉब्लेम आला नाही. आता हा पहिला प्रॉब्लेम आला दिला की टायर एकीकडे चाललंय, असं हलू लागले टायर. तर भावांनो आता बघतो एखादं सायकलचं दुकान बघतो आणि सायकलचं दुकानामध्ये पहिले अगोदर ते बनवून घेतो, नंतर पुढचा प्रवास चालू करतो आणि जेवण वगैरे करतो. अजून अक्षरशः जेवलो नाही. बघू शकता भावांनो हा रोड याने जातो, समोर जातो. A few moments later. पूर्ण वाट लागली आहे, पूर्ण त्यांनी खोलले आता ते पूर्ण गिअरबॉक्स वगैरे सायकलचा. पूर्ण टायल घासत होतं, सायकलीला पूर्ण घासत होतं. पूर्ण सामान इकडे ठेवले. तो भेटतो भाऊंनो पूर्ण सायकल रेडी झाल्यानंतर. बघू शकता पूर्ण ओपन केली सायकल. हे दुकान आहे त्यांचं सायकलीचं आणि इकडे काम चालू आहे आता आपल्या छकुलीचं.
भावांनो फायनली छकुली रेडी झाली आहे. 2.5 ते 3 तास झाले, 3 तासच्या वरी झाले, 3.5 तास झाले असतील. मी पूर्ण सायकल त्यांनी ओपन केली, पूर्ण बेरिंगा वगैरे तुटल्या होत्या, पूर्ण बेरिंगा वगैरे टाकल्या, स्कोप तुटले होते, स्कोप टाकले, पूर्ण चैनीचं थोडं मॅटर होतं ते पण त्यांनी व्यवस्थित केलं. आणि आता त्यांना दिलेत 250 रुपये घेतले भावानी. 300 रुपये पडत होते, पण म्हटलं भाऊ 250 घ्या, मला पण यात्रा करायची, पैसे नाहीत माझ्याकडे आता अगोदरच. तर भाऊनं आता पूर्ण सामान व्यवस्थित केलं. आज अक्षरशः फार उशीर झाला, 3-3.5 तास झाले आपल्याला इथं. तर आता राहण्याची सोय बघावं लागेल. समोर पेट्रोल पंप आहे म्हणे 2.5-3 किलोमीटरवर. बघू आता, निघतो आता इथून लवकरात लवकर, कारण की फार टाईम झाला आहे, 5:30 वाजलेत. भावांनो हे बघा, चला भावांनो निघतो आता इथून. तर भावांनो आपल्याला जागा मिळाली आहे. इंडियन ऑइल पेट्रोल पंप आहे. या ठिकाणी आपण आता स्टे करणार आहात. आणि म्हणे लाव म्हणे तुझा टँट इकडे लाव म्हणे, काय हरकत नाही, आराम कर. तर भावांनो आज अक्षरशः फार थकलो. आणि मेन म्हणजे आज छकोलीला 250-300 रुपये लागले. फार आज त्रास दिला छकोलीने. अक्षरशः घरापासून निघून आपल्याला झाले असतील तरी पण आता जे झाले ते घरापासून निघल्यापासून 1 रुपयाचा खर्च नव्हता. पण आज अक्षरशः तिथे बेरिंग तुटल्या, स्कोप तुटले, स्पोक जे असतात ना ते तुटले होते, पूर्ण 3-4 स्पोक तुटले होते. पूर्ण व्यवस्थित बनवलं आता हे बघा. तर आता काही टेन्शन नाही, आता भेटतो तुम्हाला उद्याला.